मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असलेला एकमेव लोकसभा मतदारसंघ म्हणजे ईशान्य मतदारसंघ। मनसे उमेदवाराच्या मतविभाजनामुळे खासदारकीची लॉटरी लागलेल्या संजय दिना पाटलांना यावेळी हा मतदारसंघ राखणं अवघड ठरणार आहे। ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाअंतर्गत 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो। यामध्ये भांडूप, विक्रोळी आणि घाटकोपर पश्चिम मनसेचे आमदार आहेत। मुलुंड आणि घाटकोपर पूर्वमध्ये भाजपचे तर मानखुर्दमध्ये समाजवादी पक्षाचा आमदार आहे। राज ठाकरे यांनी भाजप उमेदवाराविरोधात निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या मतदारसंघात चांगली ताकद असूनही मनसे कार्यकर्त्यांना गप्प बसून राहावं लागतंय। मनसेची सर्व ताकद आपल्या पाठीशी असेल असा विश्वास भाजपच्या गोटात असला तरी अद्यापही मनसे कार्यकर्त्यांना कुठलाही आदेश आला नसल्यानं ते संभ्रमात आहेत। भाजप उमेदवार किरीट सोमय्या विविध आंदोलनाच्या माध्यमातून गेली 5 वर्ष जनतेच्या संपर्कात आहेत। अभिनव आंदोलनं करण्यात पुढे असणारे सोमय्या प्रचार फेऱ्या, पदयात्रांदरम्यान हटके प्रचार करण्यातही मागे नाहीत। मोदी फॅक्टरवरही त्यांची भिस्त आहे। मागील निवडणुकीत मनसेमुळे पराभव पदरी आलेल्या सोमय्यांना यावेळी मनसेच्या मदतीवर विजयी होण्याची आशा आहे। तर नरेंद्र मोदींनी सीट्स मोजायचे आहेत आणि किरीट सोमय्यानी लीड मोजायची आहे। आता जनतेने म्हणजे तुम्ही पाहतात मग झोपडपट्टीचा असो, तरुण असो, म्हातारा असो, मध्यमवर्गीय असो, सोसायटी असो, सगळ्यांना बदल हवा आहे, सगळ्यांना परिवर्तन आणि नरेंद्र मोदी हवा आहे। ते कार्यकर्ते दिल से आणि मन से किरीट सोमय्या और नरेंद्र मोदी के साथ है। मुंबईतील एकमेव लोकसभा मतदारसंघ राखण्याचं आव्हान राष्ट्रवादीच्या संजय दिना पाटलांपुढे आहे। मागील वेळेसारखा मतविभाजनाचा मनसे फॅक्टर यावेळी त्यांच्या उपयोगी पडणार नाही। तसंच त्यांच्या झोपडपट्टी आणि मुस्लिम वोट बँकेमध्ये मेधा पाटकरांच्या रूपानं घुसखोरी होणार आहे। मागील निवडणुकीत गोवंडी मानखुर्द भागातून त्यांना मताधिक्य मिळालं होतं। ते मताधिक्य मेधा पाटकरांमुळे राखणं शक्य होणार नाही। समाजवादी पक्षाचे रईस शेख यांनी इथून माघार घेतल्यानं थोडा बहुत फायदा संजय दिना पाटलांना होऊ शकतो। काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं बळ, त्यांनी केलेलं काम, शासनाने केलेलं काम आणि खासदार म्हणून मी केलेलं काम, हे सर्व कलेक्टिव्ह एफर्ट जे आहेत आमच्या आणि जे काम केलेलं आहे, त्यामुळे आम्हाला कुठल्याही प्रकारचं कुठलीही डाऊट नाही। झोपडपट्टी धारकांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्ता मेधा पाटकरही आपच्या तिकिटावर रिंगणात उतरल्या असल्या तरी खरी टक्कर ही राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील आणि भाजपचे किरीट सोमय्या यांच्यातच आहे। मनसेमुळे मागील निवडणुकीत विजयी झालेल्या संजय दिना पाटलांसाठी यावेळी मात्र मनसेचा उमेदवार रिंगणात नसल्यामुळे ही निवडणूक अवघड मानली जाते। अमोल पेडणेकरसह कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।